नमस्कार. आज लाईव्ह यायचं कारण असं की पोयम कट्टा यूट्यूब चॅनल यांच्या मार्फत हा जो काही लाईव्ह सेशन घेण्यात येतोय, बराचसा त्यांचा प्रोग्राम पुढेही असेल. आज पहिला त्यांचा हा लाईव्ह आहे त्यांच्या पेजवरूनचा. तर त्यांचा हा उपक्रम माझ्या पहिल्या लाईव्हपासून सुरू होतोय. यात खरं तर खूप आनंद आहे आणि त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे त्यांचा. खास करून माझे मित्र मनोहर काकडे, उनाड असेल, ह्या दोघांनी कॉन्टॅक्ट करून मला जे मान दिला की पहिलं लाईव्ह तुम्ही या पेजवरून करा म्हणून, आणि त्यासाठी खूप आनंदी आहे आणि खूप खूप धन्यवाद त्या गोष्टीसाठी. असं म्हटलं जातं की शर्टचं पहिलं बटन बरोबर लागलं की पुढची बटणं आपोआप एकसारखी एका सुरात येतात. तर माझ्यावरती ती जबाबदारी दिलीत तुम्ही की शर्टचं पहिलं बटन बरोबर अगदी लावायचं आणि त्यानंतरची सगळी बटणं आपोआप चांगली लागत जातील आणि मग अगदी बरोबर असं शर्ट फिट होईल. तर हा जो मान दिला त्याबद्दल धन्यवाद, खूप आभारी. आणि तुमचा उपक्रम हा पुढे असाच सुरू राहावा. खूप छान छान लाईव्ह आणखी तुम्हाला ऐकायला मिळतील. आज सुरुवात आहे. सुरुवातीसाठी काही ऐकलेल्या तुम्ही कविता असतील, काही न ऐकलेल्या असतील, अशा काही कविता मी तुम्हाला, काही माझ्या गझल तुम्हाला या इथे मी तुमच्यासमोर मांडेन. जर आवडत असतील तर नक्की तुम्ही तसा तो प्रतिसाद मला कमेंटमधून द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि सुरुवात करतो. मग एक रिसेंटली अगदी एक 2-3 दिवसापूर्वीची एक बेमतला गझल आहे, त्याने सुरुवात करतो. त्याचा मतला नाही झाला अजून, मतला अजून सुचलेला नाही आहे, पण काही शेर सुचलेत. त्या शेरांनी अगदी नवीन शेर आहेत, सुरुवात आहे म्हणून अगदी नवीन नवीन ताजं ताजं ऐकवतो तुम्हाला. शेर बघा कसा आहे त्यामधला की फार सुंदर चेहरा आहे तिचा, की फार सुंदर चेहरा आहे तिचा, सांगते आहे मला टिकली तिची. फार सुंदर चेहरा आहे तिचा, सांगते आहे मला टिकली तिची, आणि मी तिला विसरायला गेलो पुढे. शिर बघा, मी तिला विसरायला गेलो पुढे आणि कविता नेमकी सुचली तिची. मी तिला विसरायला गेलो पुढे आणि कविता नेमकी सुचली तिची. आणि हा शेर की हा अबोला हा दुरावा पाहिला, की हा अबोला हा दुरावा पाहिला, जायची इच्छा मला कळली तिची. की हा अबोला हा दुरावा पाहिला, जायची इच्छा मला कळली तिची. आणि हे कसे सांगू तिला नव्हते बरे, हे कसे हे कसे हे कसे सांगू तिला नव्हते बरे, काळजी ही फार आठवली तिची. हे कसे सांगू तिला नव्हते बरे, काळजी ही फार आठवली तिची. आणि शेवटचा शेर बघा की एक फोटो लाख वेळा पाहिला, एक फोटो लाख वेळा पाहिला, एक फोटो लाख वेळा पाहिला, आकृती डोळ्यात साठवली तिची, आकृती डोळ्यात साठवली तिची. फार सुंदर चेहरा आहे तिचा, सांगते आहे मला टिकली तिची, सांगते आहे मला टिकली तिची. धन्यवाद. बऱ्यापैकी प्रतिसाद येतो तुमच्याकडून, छान वाटतंय. धन्यवाद विश्वास, धन्यवाद. सिद्धार्थ साहेब आहेत, धन्यवाद. नितेश साहेब धन्यवाद. हळूहळू लोक येत आहेत, लोक ऐकत आहेत. धन्यवाद अनघा. जिथे कुठे तुम्हाला एखादी ओळ आवडते, एखादा शब्द आवडतोय किंवा एखादा खयाल तुम्हाला तुमच्या मनातला आहे असं वाटतंय, तर नक्की तिथे दाद द्या. तुमची दाद कमेंट्समधून दिसेल तर मलाही वाचायला आणि तुम्हालाही ऐकायला नक्की चांगलं वाटेल. ही खात्री जरूर नाही देऊ शकत मी की मी तुमच्या मनातलं काहीतरी लिहिलंय म्हणून, पण एवढं नक्की सांगू शकतो तुमच्या मनाजवळचं काहीतरी माझ्याजवळ आहे जे तुम्हाला मी ऐकू शकतोय आणि ऐकवतोय. तर तुम्हाला जिथे कुठे आवडेल, जिथे कुठे तुम्हाला वाटेल की वा म्हणावं, तिथं तुम्ही नक्की तुमची दाद द्या. आणि या बेमतला गझलेनंतर एका कवितेकडे येऊन जातो. कविता बऱ्यापैकी माहिती असेल मे बी तुम्हाला, तरीही ही कविता माझ्या फार आवडीची आहे, फार जवळची आहे. तर ती कविता सादर करू. त्याआधी काही 4-5 द्विपदी आहेत,
त्या तुमच्यासमोर ठेवतो. द्विपदी बघा कशा आहेत की तुला पाहिजे तर तुझ्या सोबतीने हवे त्याच वेळेस येईन मी. तुला पाहिजे तर तुझ्या सोबतीने हवे त्याच वेळेस येईन मी. पुढे मग तुलाही नको वाटेल की तुझ्यापासून दूर जाईन मी. तुला पाहिजे तर तुझ्या सोबतीने हवे त्याच वेळेस येईन मी. पुढे मग तुलाही नको वाटेल की तुझ्यापासून दूर जाईन मी. तुझ्या सोबतीनेच आलोय इथवर पुढे एकट्याचे कसे व्हायचे. तुझ्या सोबतीनेच आलोय इथवर पुढे एकट्याचे कसे व्हायचे. तुझ्यावर सखे प्रेम केले इतके तुला सोडून मी कुठे जायचे. तुझ्यावर सखे प्रेम केले इतके तुला सोडून मी कुठे जायचे. आणि नको पापण्यांना तुझ्या भार देऊ. माझं फार आवडते ह्या ओळी खरं तर की नको पापण्यांना तुझ्या भार देऊ मला पाहिजे तर तुझा त्रास दे. नको पापण्यांना तुझ्या भार देऊ मला पाहिजे तर तुझा त्रास दे. हवा तेवढा मीच घेईन वाटा हवे तेवढे दुःख हमकास दे. हवा तेवढा मीच घेईन वाटा हवे तेवढे दुःख हमकास दे. आणि या द्विपदीमध्ये शेवटची द्विपदी अशी की अशा शांत समी अशा सांजवेळी. वातावरण अगदी वेगळं आहे आज इकडे. खरं तर खूप अगदी छानसा असा वारा सुटला आहे. थोडेफार पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आणि ही अशी कातरवेळ ही जी सांजवेळ आहे ना खरं तर मला फार भावत असते. आणि त्यावेळी खरं तर अशा ओळी ऐकवण्यासाठी मला राहवलं जाईल म्हणून ह्या खरं तर ओळी घ्याव्याशा वाटल्या की अशा शांत समी अशा सांजवेळी समाधीस्थ कोणीच राहू नये. अशा शांत समी अशा सांजवेळी समाधीस्थ कोणीच राहू नये. हवा तेवढा मोकळा श्वास घ्यावा उगा चित्त सोडून पाहू नये. हवा तेवढा मोकळा श्वास घ्यावा उगा चित्त सोडून पाहू नये. हवा तेवढा मोकळा श्वास घ्यावा उगा चित्त सोडून पाहू नये. धन्यवाद. धन्यवाद अनघा. धन्यवाद. आणि ही कविता एक वृत्तबद्ध कविता आहे. वृत्तबद्ध कवितेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर म्हणजे भरपूर अशा काही गोष्टी आहेत. आपण बघतो कवितेचे अनेक अनेक प्रकार आपल्या समोर येत राहतात. मी जास्ती करून गझलमध्ये लिखाण करत असतो. सोबतीनं वृत्तबद्ध कविता ही मला करायला आवडतात. वृत्तबद्ध कवितेचं एक हे चॅलेंज आहे की त्यामध्ये एक वेगळी लय मला मिळते आणि ती लय साधणं आणि त्या लयीतून लिहिणं हा एक प्रकारचा वेगळा अनुभव माझ्यासाठी तरी असतो. आणि त्यातून मला मग ते फार असं मनाला लागणारं मनाला भावणारं असं काही लिखाण केलं जातं. तर एक वृत्तबद्ध कविता मुद्दाम म्हणून तुमच्यासमोर ठेवायची वाटते. वेगवेगळ्या प्रकारातलं काही काही वेगवेगळं ऐकवावं वाटणं हे जास्त करून चांगलं मला तरी आवडतं. त्यामुळे जितकं होईल तितकं जितक्या प्रकारात लिहिले त्यामधला एखादा दुसरा प्रकार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न असेल हा. तर एक वृत्तबद्ध कविता तुमच्यासमोर ठेवतो. कविता बघा कशी आहे की लागता अनामिक ओढ अशी धरसोड चांगली नाही. की लागता अनामिक ओढ अशी धरसोड चांगली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. आणि तू ठेव पुन्हा विश्वास नव्याने हास एकदा गाली. की तू ठेव पुन्हा विश्वास नव्याने हास एकदा गाली. घे कवेत हे आभाळ कपाळी माळ नभाची लाली. की तू ठेव पुन्हा विश्वास नव्याने हास एकदा गाली. घे कवेत हे आभाळ कपाळी माळ नभाची लाली. ही सांज जरी अलबेल तुला सांगेल मनाची ग्वाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. आणि हे कडवं बघा की पानांची सळसळ गाज किती आवाज नदीच्या काठी. एक वेगळ्या प्रकारचं चित्र जर का तुमच्यासमोर उभा करू शकलो मी तर मला असं वाटेल की काहीतरी लिहिण्यामधलं काहीतरी पोचतंय तुमच्यापर्यंत. बघा कशा वाटतात या ओळी की पानांची सळसळ गाज किती आवाज नदीच्या काठी. का केविलवाना डोह कशाचा मोह कुणाच्या साठी. की पानांची सळसळ गाज किती आवाज नदीच्या काठी. का केविलवाना डोह कशाचा मोह कुणाच्या साठी. सोडून निघाला काट तरीही लाट थांबली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. वाटेत सोडला हात
तरीही साथ सोडली नाही. आणि दिशेला रंग, शेवट आहे या कवितेचा, की दिशेला रंग केशरी अंग निळासा शेला. दिशेला रंग केशरी अंग निळासा शेला, चाफ्याची उधळत फुले कोण चालले भल्या सांजेला. दिशेला रंग केशरी अंग निळासा शेला, चाफ्याची उधळत फुले कोण चालले भल्या सांजेला. ही कसली वाजे धून कशाची खून समजली नाही, वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. लागता अनामिक ओढ अशी धरसोड चांगली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. वाटेत सोडला हात तरीही साथ सोडली नाही. धन्यवाद. धन्यवाद. जास्त कोणत्या प्रकारात लिहायला आवडतं? मितेशजी विचारतायत. मितेशजी, मी जास्ती करून गझलमध्ये लिहित असतो. गझलमध्ये लिखाण माझं जास्ती आहे. सोबतीनं मी वृत्तबद्ध काही कविता, मुक्तछंद कविता, त्याचबरोबर माझं गोष्टी तुझ्या माझ्यातल्या हे एक सिरीज सुरू आहे, ते मी लिहित असतो. एक लघुकथा टाईप ती लिहिली जाते माझ्याकडून. असे त्याचे आत्तापर्यंतचे 35 भाग मी लिहिले आहेत. तर लिखाणाच्या बाबतीत अशा काही गोष्टींमध्ये मला वेगवेगळ्या प्रकारात लिहायलाही आणि प्रयोग करायलाही बऱ्यापैकी आवडतं. तर लिहित असतो मी अशा ह्याच्यामध्ये. आणि जे काही लिहिलं आहे, जे काही बऱ्यापैकी छानपैकी बरं वाईट जे काही लिहिलं आहे, त्यामधलं काही आज तुमच्यासमोर नक्की मांडायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आवडतंय अशी खात्री बाळगतोच आहे, अशी आशा आहेच मला. तुम्हाला जर काही वेगळं ऐकायचं असेल, तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही नक्की विचारू शकता. त्याची माझ्या परीनं, मला माझ्या आकलन क्षमतेनुसार मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. सध्याच्या घडीला तर या कवितेनंतर मला पुन्हा एकदा गझलेकडे वळावंसं वाटतंय. तर एक गझल घेतो. गझलेच्या आधी काही शेर आहेत, ते शेर आणि मग ती गझल. सुट्या शेरांमधला मतला असा आहे की, सांग नक्की काय ठरले जायचे आहे तुला. सांग नक्की काय ठरले जायचे आहे तुला, हेच केवळ वाटले थांबायचे आहे तुला. हेच केवळ वाटले थांबायचे आहे तुला. सांग नक्की काय ठरले जायचे आहे तुला, हेच केवळ वाटले थांबायचे आहे तुला. आणि केस भिजले पाट ओली देह हा लाखो फुले. केस भिजले पाट ओली देह हा लाखो फुले, हो असेही रोज न्याहाळायचे आहे तुला. हो असेही रोज न्याहाळायचे आहे तुला. केस भिजले पाट ओली देह हा लाखो फुले, हो असेही रोज न्याहाळायचे आहे तुला. आणि हा शेर बघा की, मी तुझा नसणार याचे शल्य बोचत राहते. की मी तुझा नसणार याचे शल्य बोचत राहते, जन्मभर हे शल्य सांभाळायचे आहे तुला. जन्मभर हे शल्य सांभाळायचे आहे तुला. आणि शेवट बघा या सुट्या शेरामधला की, ती दिशा आधी ठरव तू ज्या दिशेने जायचे. की ती दिशा आधी ठरव तू ज्या दिशेने जायचे, मग ठरव सोबत कुणाला घ्यायचे आहे तुला. मग ठरव सोबत कुणाला घ्यायचे आहे तुला. सांग नक्की काय ठरले जायचे आहे तुला, हेच केवळ वाटले थांबायचे आहे तुला. हेच केवळ वाटले थांबायचे आहे तुला. धन्यवाद. आणि आवडते कवी आणि गझलकार कोण आहेत तुमचे? अच्छा, सुमेध बनसोडे विचारतात. आवडते कवी गझलकार, कवी बरेचसेच आवडतात मला. बऱ्याचशा कवींच्या कविता मला आवडतात वाचायला. नुकतंच मागे एकदा ते BMM वरून एक कविता आली होती अगदी आवडत्या कवयित्रीची, कविता महाजन यांची. तर कविता महाजन मला आवडतातच. त्यांची लेखनशैली खूप वेगळी आहे, त्यांच्या कविता तशा खूप छान असतातच. तर त्यांच्या कवितेवरती एक व्हिडिओ मी केला होता की मला त्यांची कविता कशी कळाली त्यावरती. तर ते एक आवडत्या कवींमध्ये येतातच. असे बरेचसे कवी आहेत. म्हणजे अगदी लयबद्धमध्ये गेलो आपण तर अरुण म्हात्रे सर आहेत, त्यांच्या कविता ऐकत ऐकत लयबद्धता समजली आहे. अशोक बागवे सर आहेत, त्यांना ऐकत ऐकत बऱ्याचशापैकी लय कशी साधायची ह्या गोष्टी कळाल्या आहेत. आणि गझलकारांमध्ये म्हणजे डाऊटच नाही, सुरेश भटांशिवाय गझल कुठेच नाही आहे, किंवा
तिचं अस्तित्व मान्य करणं सुरेश भटांशिवाय हे आपण मानूच शकत नाही. तर सुरेश भटांचे पारायणे केलेत खरं तर एल्गारचे, ज्या एल्गारपासून गझल लिहायला शिकलो, वाचत वाचत गझला कशा असतात कळायला. तर आणि समकालीनमध्ये मग असे बरेचसे गझलकार आहेत ज्यांच्या गझला अगदी मनापासून आवडतात. त्यामध्ये प्रामुख्यानं मोठं नाव घ्यायचं म्हटलं, मला आवडणारं सगळ्यात जास्त गणेश नागावडे आहेत, ज्यांची लेखनशैली वेगळी आहे. जयदीप जोशी आहे माझ्याबरोबरचे, खूप आवडतातच नक्की, त्यांच्या गझला खूप छान असतात. अल्पना नायक देशमुख आहेत, त्यांच्याही गझला खूप छान असतात, त्याही मला आवडतात. तर असे बरेचसे आहेत, म्हणजे सांगायला गेलं तर बऱ्याचशा कविता गझलकार लोक येतील. तर ह्या सुट्या शेरानंतर जी मला माझी गझल वाचावीशी वाटते, तुमच्यासमोर ठेवायची वाटते, ती गझल घेतो. जितू आला इथे, थँक्यू जितू, वेलकम. मनोहर, वेलकम मनोहर. आणि मग ही गझल घेतोय. गझल बघा कशी आहे की, जो माझ्यामध्ये आहे तो नाही माझ्यामध्ये, जो माझ्यामध्ये आहे तो नाही माझ्यामध्ये, की राहत आहे कोणी दुसराही माझ्यामध्ये. जो माझ्यामध्ये आहे तो नाही माझ्यामध्ये, की राहत आहे कोणी दुसराही माझ्यामध्ये. डीके आलाय, वेलकम डीके बाई, वेलकम, थँक्यू सो मच आलास. बघ कशी वाटते, मतला जस्ट घेतला, मतला परत एकदा साजरं करतो की, जो माझ्यामध्ये आहे तो नाही माझ्यामध्ये, की जो माझ्यामध्ये आहे तो नाही माझ्यामध्ये, की राहत आहे कोणी दुसराही माझ्यामध्ये. मी गुलाब होऊन जगलो काट्यांनी फसगत केली, की मी गुलाब होऊन जगलो काट्यांनी फसगत केली, रुतलेला एक गुलाबी काटाही माझ्यामध्ये. मी गुलाब होऊन जगलो काट्यांनी फसगत केली, रुतलेला एक गुलाबी काटाही माझ्यामध्ये. आणि एक दिवस होईन वादळ मी साऱ्या दुनियेसाठी, एक दिवस होईन वादळ मी साऱ्या दुनियेसाठी, घोंगावत असतो कायम वाराही माझ्यामध्ये, घोंगावत असतो कायम वाराही माझ्यामध्ये. आणि हा शेर बघा की, कसे मारले कुणी मारले खून कुणाचा झाला, कसे मारले कुणी मारले खून कुणाचा झाला, हा सुरू कशाचा आहे खटलाही माझ्यामध्ये, हा सुरू कशाचा आहे खटलाही माझ्यामध्ये, हा सुरू कशाचा आहे खटलाही माझ्यामध्ये. या जगास बदलवण्याची मी शपथ घेतली होती. बऱ्याचदा होम क्वारंटाईन आपण राहिलो आहोत घरामध्ये, आणि बऱ्याचदा न्यूज बघत बघत इतर लोकांना की घरामध्ये बसून न्यूज बघता बघता आपण शिवाय घालतो की बाबा बाहेर फिरतायत, किंवा त्यांना कळत नाहीये आणि कसं वागायला हवं हे कळत नाहीये. अत्यावश्यक सेवा सुरू असताना अत्यावश्यक काम असेल तर बाहेर जायला हवं हे लोकांना कसं समजत नाहीये. अशा गोष्टी बऱ्याचशा आपण स्वतःहून बोलत असतो, पण आपण त्या इम्प्लिमेंट करतो का, आपण त्या गोष्टी पाळतो का, याच्यावरती हा शेर बघा कसा वाटतोय की, या जगास बदलवण्याची मी शपथ घेतली होती, की कसे मारले कुणी मारले खून कुणाचा झाला, हा सुरू कशाचा आहे खटलाही माझ्यामध्ये. या जगास बदलवण्याची मी शपथ घेतली होती, पण बदल कधी ना झाला थोडाही माझ्यामध्ये, पण बदल कधी ना झाला थोडाही माझ्यामध्ये, पण बदल कधी ना झाला थोडाही माझ्यामध्ये. आणि गझलचा शेवटचा शेर आहे. शेर बघा की, हृदयाने निश्चय केला मेंदूने नाही म्हटले. शेर बघा, हृदयाने निश्चय केला मेंदूने नाही म्हटले, अपमान कितीदा झाला माझाही माझ्यामध्ये, अपमान कितीदा झाला माझाही माझ्यामध्ये, अपमान कितीदा झाला माझाही माझ्यामध्ये, की राहत आहे कोणी दुसराही माझ्यामध्ये, की राहत आहे कोणी दुसराही माझ्यामध्ये. धन्यवाद, थँक्यू, थँक्यू मितेश सर, थँक्यू डीके, अनगा, थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद, छानपैकी रिस्पॉन्स पण येतोय तुमचा. धन्यवाद. आणखी एक वेगळी अशी गझल तुमच्यासमोर ठेवावीशी वाटते, तर आणखी एक गझल घेतो. गझले आधी काही शेर. शेर बघा कसे आहेत की, दोन्ही बाजूला दाराची कडी ठेवली, दोन्ही बाजूला दाराची कडी ठेवली, येण्याचीही जाण्याचीही भीती ठेवली. दोन्ही बाजूला दाराची कडी ठेवली,
येण्याचीही जाण्याचीही भीती ठेवली. मी स्वप्नांचा केवळ साचा बनवत गेलो. मी स्वप्नांचा केवळ साचा बनवत गेलो. तिने रिकामी जागा आहे तशी ठेवली. मी स्वप्नांचा केवळ साचा बनवत गेलो. तिने रिकामी जागा आहे तशी ठेवली. आणि हा शेर बघा की शहरामध्ये निघून आलो बघता बघता. शहरामध्ये निघून आलो बघता बघता. मागे चिंता आईसाठी घरी ठेवली. शहरामध्ये निघून आलो बघता बघता. मागे चिंता आईसाठी घरी ठेवली. येण्याचीही जाण्याचीही भीती ठेवली. आणखी काही शेर असे आहेत बघा की आयुष्याला टाळत टाळत जगते. आयुष्याला टाळत टाळत जगते. ही दुनिया सावध झाल्यागत जगते. की आयुष्याला टाळत टाळत जगते. ही दुनिया सावध झाल्यागत जगते. आणि तिच्या नशिबी केवळ बाबळ होती. तिच्या नशिबी केवळ बाबळ होती. तिच्या नशिबी केवळ बाबळ होती. चप्पल माझी काटा मिरवत जगते. तिच्या नशिबी केवळ बाबळ होती. चप्पल माझी काटा मिरवत जगते. आणि मी स्वप्नांचे इमले बांधत जगतो. शिर बघा, मी स्वप्नांचे इमले बांधत जगतो. ती स्वप्नांना लगाम लावत जगते. मी स्वप्नांचे इमले बांधत जगतो. ती स्वप्नांना लगाम लावत जगते. आयुष्याला टाळत टाळत जगते. ही दुनिया सावध झाल्यागत जगते. ही दुनिया सावध झाल्यागत जगते. धन्यवाद धन्यवाद. डीके म्हणतोय तू प्रभुदेवासारखा दिसतोस. धन्यवाद डीके, मला प्रभुदेवासारखं नाचायला पण आवडतं. थँक्यू सो मच. शिवनाथ आलाय, थँक्यू सो मच शिवनाथ. शिवनाथ हा एक नवोदित संगीतकार आहे. माझी 2 गाणी शिवनाथने संगीतबद्ध केली आहेत. आणखी बरीचशी गाणी शिवनाथकडून माझी संगीतबद्ध होत आहेत. वेळ येईल तशी आम्ही ती पुढे रिलीज करत जाऊ. सध्या बावरे प्रेम है आणि लागला मनाला द्या साहाबंग ही 2 गाणी शिवनाथकडून संगीतबद्ध झाली आहेत. आणि सध्या सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ती व्हायरल होतानाही दिसत आहेत. जवळपास बावरे प्रेम हे गाणं जवळपास 5 लाख लोकांनी प्ले केलं आहे. आणि तेवढाच मोठा प्रतिसाद लागला मनाला ध्यासला सुद्धा मिळतो आहे. तर तुम्हालाही शक्य असेल तर यूट्यूबवरती आणि बाकी ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही ते नक्की गाणी ऐका. तुम्हालाही आवडतील. आवडले तर नक्की त्या प्रतिक्रिया कळवा. तर शिवनाथ वेलकम, खूप खूप स्वागत आहे तुझं. तर याच्यानंतर आणखी एक गझल तुमच्यासमोर ठेवतो. गझलचा मतला असा आहे की चूक बरोबर काय असावे कळले नाही. चूक बरोबर काय असावे कळले नाही. तुझ्या मिठीचे गनिमी कावे कळले नाही. चूक बरोबर काय असावे कळले नाही. तुझ्या मिठीचे गनिमी कावे कळले नाही. आणि शेर बघा, तिचा चेहरा आई इतका सुंदर होता. तिचा चेहरा आई इतका सुंदर होता. सुंदर मी मग कुणा म्हणावे कळले नाही. तिचा चेहरा आई इतका सुंदर होता. सुंदर मी मग कुणा म्हणावे कळले नाही. आणि काही स्वप्नांचा शेवट मी करेन म्हणतो. काही स्वप्नांचा शेवट मी करेन म्हणतो. की स्वप्नांनी स्वतः मरावे कळले नाही. काही स्वप्नांचा शेवट मी करेन म्हणतो. की स्वप्नांनी स्वतः मरावे कळले नाही. आणि शेर बघा, नावावरती तुझ्या नेमके काय करू मी. नावावरती तुझ्या नेमके काय करू मी. जन्म करू की श्वास करावे कळले नाही. नावावरती तुझ्या नेमके काय करू मी. जन्म करू की श्वास करावे कळले नाही. जन्मासोबत मृत्यूचीही शर्यत चाले. जन्मासोबत मृत्यूचीही शर्यत चाले. कुणी जगावे कुणी मरावे कळले नाही. जन्मासोबत मृत्यूचीही शर्यत चाले. कुणी जगावे कुणी मरावे कळले नाही. आणि हा शेर बघा की कळव खुशाली पत्रामधुनी घरटे म्हणते. कळव खुशाली पत्रामधुनी घरटे म्हणते. काय नेमके उत्तर द्यावे कळले नाही. कळव खुशाली पत्रामधुनी घरटे म्हणते.
काय नेमके उत्तर द्यावे कळले नाही. आणि या गझलचा शेवटचा शेर आहे. शेर बघा, मलाही खूप आवडतो शेर हा. शेर असा आहे की, कळव खुशाली पत्रामधून घरटे म्हणते, काय नेमके उत्तर द्यावे कळले नाही. चोचीमध्ये दाना हातामध्ये गोफन. की चोचीमध्ये दाना हातामध्ये गोफन, नेम धरुनी काय टिपावे कळले नाही. नेम धरुनी काय टिपावे कळले नाही. चोचीमध्ये दाना हातामध्ये गोफन, नेम धरुनी काय टिपावे कळले नाही. चूक बरोबर काय असावे कळले नाही. तुझ्या मिठीचे गनिमी कावे कळले नाही. तुझ्या मिठीचे गनिमी कावे कळले नाही. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू DK. थँक्यू शिवनाथ. थँक्यू सो मच. थँक्यू विश्वास. धन्यवाद. तुम्हालाही जर का तुमच्या काही फरमाईश असतील, तुम्हालाही वाटत असेल एखादी कोणती गझल तुमच्याकडून तुमच्यासाठी वाचावी मी, तर तुम्ही नक्की कळवू शकता. सध्या 2 गझला झाल्या, त्याच्यानंतर कवितेकडे जावंसं असं वाटतंय. शिवनाथ म्हणतोय की आपला लागला म्हणाला ध्यासचे लिरिक्स ऐकवणं शशी. शिवनाथ, नक्कीच मी या सगळ्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही यूट्यूबला जाऊन लागला म्हणाला ध्यास हे गाणं जरूर बघा. नक्कीच बघतील आणि आपल्याला प्रतिक्रिया पण तशा देतील. सध्या एक कविता घेतो शिवनाथ. तुझ्या सोबत लाईव्ह ज्या केला होता त्या लाईव्हमध्ये ही कविता ऐकवली होती, तर तू आहेस तरी पुन्हा एकदा ती कविता ऐकावीशी वाटते. फार वेळा मी कधी गाऊन कविता सादर केलेली नाही आणि माझा हा तसा प्रयत्न नसतोच कधी गाऊन सादर करण्याचा, पण ही कविता तशी आहे, मला गाऊन सादर करायची वाटते. काही कविता एक प्रयोग म्हणून मला असं वाटतं आहे की आपण सादर करावं. तर बघा, मिठीचे गनिमी कावे बऱ्याचपैकी कमेंटमध्ये कळते की आवडले आहे, तर एक वेगळी मिठी पण या कवितेतून तुमच्यासमोर ठेवतो. हे सांगायला की माझ्याकडे गळा नाही आहे, माझा नरडा आहे, त्यामुळं जर का काही असं वाटलं तर थोडं तेवढ्यापुरतं सांभाळून घ्या. कविता सादर करतोय, गेय कविता आहे. कविता बघा कशी आहे. तुझ्या मिठीचा विळखा सखे घट्ट कर जरा. तुझ्या मिठीचा विळखा सखे घट्ट कर जरा. अंगाचा माझ्या ही राणी होऊ दे पिंजरा. अंगाच्या माझ्या ही राणी होऊ दे पिंजरा. दृष्ट लागण्यासारखी तुझी मखमलिकाया. दृष्ट लागण्यासारखी तुझी मखमलिकाया. माझ्या जीवाचा उतारा दिला दृष्ट मी काढाया. माझ्या जीवाचा उतारा दिला दृष्ट मी काढाया. माझ्या देहात नांदतो सखे तुझ्यासाठी जीव. माझ्या देहात नांदतो सखे तुझ्यासाठी जीव. तुझ्या देहाची कमान किती आखीव रेखीव. तुझ्या देहाची कमान किती आखीव रेखीव. हात नाजूक साजूक पापण्यात लाख बाण. हात नाजूक साजूक पापण्यात लाख बाण. ओठ झाले मखमली जशी धनुष कमान. ओठ झाले मखमली जशी धनुष कमान. देहावर गोंदलेला आहे हिरा अनमोल. देहावर गोंदलेला आहे हिरा अनमोल. माझ्या स्पर्शातच आहे राणी त्याचा समतोल.
माझ्या स्पर्शातच आहे राणी, त्याचा समतोल एक वेळ हातामंदी, हात देशील का जरा एक वेळ हातामंदी, हात देशील का जरा, त्या त्या स्पर्शाचा सोहळा मी करेन साजरा, त्या त्या स्पर्शाचा सोहळा मी करेन साजरा. आणि शेवट बघा, सखे आयुष्याच्या साठी, सखे आयुष्याच्या साठी, ठेव हृदयी कोपरा, सखे आयुष्याच्या साठी, ठेव हृदयी कोपरा, तुझ्या हृदयी वसावा माझ्या देहाचा पिंजरा, तुझ्या हृदयी वसावा माझ्या देहाचा पिंजरा, तुझ्या हृदयी वसावा माझ्या देहाचा पिंजरा. धन्यवाद. धन्यवाद. हार्डली 2-3 वेळा ही कविता कुठेतरी सादर केली असेल अशा पद्धतीने. आज पोएम गट्टा या पेजवरून तुम्हा रसिकांसमोर ही कविता ठेवतोय. बऱ्यापैकी आवडलेली दिसते. एवढा छान आवाज असून पण नरडा आहे म्हणतो. अरे हा आवाजाचा नरडा आहे, इतका छान आवाज असला तरी. तर थँक्यू सो मच. थँक्यू अनघा, थँक्यू विश्वास, प्रमोद पवार आलेत, थँक्यू सो मच. मगाशी विश्वास म्हणलं होतं की चाफा ऐकवा म्हणून. हो, चाफा नक्कीच ऐकवणार आहेच. तर त्याने सांगितलं होतं म्हणून चाफा गझल घ्यावीशी वाटते. तर विश्वास चाफा सादर करतोय. त्याआधी त्या अनुषंगाने एक वेगळी गझल आली आहे, ती गझल सादर करतो आणि मग चाफा गझल. शेर बघा, म्हटलं असं आहे की तुझ्या इतक्या जवळ येऊन सुद्धा मी रिता आहे, तुझ्या इतक्या जवळ येऊन सुद्धा मी रिता आहे, मनाचा डोह म्हणजे या मनाचा आरसा आहे. तुझ्या इतक्या जवळ येऊन सुद्धा मी रिता आहे, मनाचा डोह म्हणजे या मनाचा आरसा आहे. आणि तिच्या प्रत्येक वाटेवर पुन्हा पाऊल खुणा दिसल्या. शेर बघा की तिच्या प्रत्येक वाटेवर पुन्हा पाऊल खुणा दिसल्या, कुणी इतका तुझ्यासाठी कसा वेडा पिसा आहे. तिच्या प्रत्येक वाटेवर पुन्हा पाऊल खुणा दिसल्या, कुणी इतका तुझ्यासाठी कसा वेडा पिसा आहे. आणि हा शेर बघा की किती रंगीत पडदा वाटला होता सुखाचा या, किती रंगीत पडदा वाटला होता सुखाचा या, तुझ्यानंतर सुखाचा रंग माझ्या पांढरा आहे. किती 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 रंगीत पडदा वाटला होता सुखाचा या, तुझ्यानंतर सुखाचा रंग माझ्या पांढरा आहे. आणि करावी सैर स्वप्नांनी अचानक भूतकाळाची, करावी सैर स्वप्नांनी अचानक भूतकाळाची, भविष्याला कुठे आता तुझा इतका लळा आहे, भविष्याला कुठे आता तुझ्या इतका लळा आहे. आणि शेर बघा, मला कवटाळवा फेटाळ हातांनी हवे ते कर. शेर आहे, मला कवटाळवा फेटाळ हातांनी हवे ते कर, तुझ्यासाठीच माझ्या भावनांचा खुळखुळा आहे. की मला कवटाळवा फेटाळ हातांनी हवे ते कर, तुझ्यासाठीच माझ्या भावनांचा खुळखुळा आहे. आणि या गझलचा शेवटचा शेर आहे की तिच्या शहराकडे पाहून मी इतकेच पुटपुटलो, तिच्या शहराकडे पाहून मी इतकेच पुटपुटलो, तुझ्याही रंग शहराचा किती बघ सावळा आहे, तुझ्याही रंग शहराचा किती बघ सावळा आहे. तुझ्या इतक्या जवळ येऊन सुद्धा मी रिता आहे, मनाचा डोह म्हणजे या मनाचा आरसा आहे, मनाचा डोह म्हणजे या मनाचा आरसा आहे. धन्यवाद.
आणि चाफा गझल पांढरा आहे आज पण तू पांढराच आहेस, क्या बात आहे, वा वा. याला निरीक्षण म्हणतात. अशी बरीचशी निरीक्षणे माझ्या गझलेतून सुद्धा आली आहेत. पुढे येईल तसं मी ऐकवत जाईन काय काय निरीक्षणं आहेत माझी ते. तर सध्या चाफा गझल म्हटलं बघा कसं आहे की, तुझ्या इतक्या जवळ आलो पुढे गंधाळला चाफा. तुझ्या इतक्या जवळ आलो पुढे गंधाळला चाफा. मला आठव कधी केसांमध्ये जर माळला चाफा. तुझ्या इतक्या जवळ आलो पुढे गंधाळला चाफा. मला आठव कधी केसांमध्ये जर माळला चाफा. यमुनेच्या तीरावरती कुणी नाराज बसलेले. यमुनेच्या तीरावरती कुणी नाराज बसलेले. अचानक वाजला वेणू तसा उशाळला चाफा. अचानक वाजला वेणू तसा उशाळला चाफा. आणि हा शेर बघा की, नदीवरती नभावरती हरीच्या बासरीवरती. नदीवरती नभावरती हरीच्या बासरीवरती. खरोखर सांग ना राधे कुणावर भाळला चाफा. खरोखर सांग ना राधे कुणावर भाळला चाफा. नदीवरती नभावरती हरीच्या बासरीवरती. खरोखर सांग ना राधे कुणावर भाळला चाफा. आणि तिने इतकेच केले तोडले हे फूल हातांनी. शेर बघा, अतिशय नाजूक शेर, मला माझ्या जास्ती जवळचा शेर हा. शेर बघा, शेरातलं एक वेगळ्या प्रकारचं चित्र समजून घेता तर पहा की, नदीवरती नभावरती हरीच्या बासरीवरती. खरोखर सांग ना राधे कुणावर भाळला चाफा. तिने इतकेच केले तोडले हे फूल हातांनी. तिने तिने इतकेच केले तोडले हे फूल हातांनी. पुढे कित्येक वेळा तोच मी हाताळला चाफा. पुढे कित्येक वेळा तोच मी हाताळला चाफा. तिने इतकेच केले तोडले हे फूल हातांनी. पुढे कित्येक वेळा तोच मी हाताळला चाफा. शेर बघा की, तुझाही गंध चाफ्याच्याच गंधा सारखा होता. तुझाही गंध चाफ्याच्याच गंधा सारखा होता. मिठीच्या आड दोघांनी किती चुरगाळला चाफा. मिठीच्या आड दोघांनी किती चुरगाळला चाफा. तुझाही गंध चाफ्याच्याच गंधा सारखा होता. मिठीच्या आड दोघांनी किती चुरगाळला चाफा. आणि तुला जमले कसे जाणे तुझ्या सोडून चाफ्याला. शेर बघा, तुला जमले कसे जाणे तुझ्या सोडून चाफ्याला. जशी गेलीस तू मीही पुढे फेटाळला चाफा. जशी गेलीस तू मीही पुढे फेटाळला चाफा. तुला जमले कसे जाणे तुझ्या सोडून चाफ्याला. जशी गेलीस तू मीही पुढे फेटाळला चाफा. आणि या गझलचा शेवटचा शेर. शेर बघा की, घरा दारापुढे होते तिच्याही झाड चाफ्याचे. घरा दारापुढे होते तिच्याही झाड चाफ्याचे. मला समजून चाफा हो तिने कवटाळला चाफा. मला समजून चाफा हो तिने कवटाळला चाफा. मला समजून चाफा हो तिने कवटाळला चाफा. तुझ्या इतक्या जवळ आलो पुढे गंधाळला चाफा. मला आठव कधी केसांमध्ये जर माळला चाफा. मला आठव कधी केसांमध्ये जर माळला चाफा. मला आठव कधी केसांमध्ये जर माळला चाफा. धन्यवाद. धन्यवाद. महेश वाळुंज, क्या बात है. खूप खूप थँक्यू. प्रकाश वानखेडे जी, खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आणखी काही 2-3 गझला आणि एखादी गझल तुमच्या समोर ठेवेन आणि मग तुमचा निरोप घेईन. बऱ्यापैकी लाईव्ह छान सुरू झालं, छान चाललं आहे. तर तुमच्या काही फरमाईश वेगळ्या असतील तर तुम्ही सुद्धा त्या सांगू शकता. त्या फरमाईश पूर्ण करायचाही प्रयत्न करेन त्या वेळामध्ये. सध्या परत एकदा माझ्या आवडीच्या काही गझल ऐकवतो. मला जास्ती आवडणारी गझल तुमच्यासमोर ठेवतो. त्यानंतर आपण थांबूयात काही एक कविता आणि एखादी गझल घेऊन. शेर बघा की, रस्ता सुद्धा
फुलांचा केला आहे, की रस्ता सुद्धा फुलांचा केला आहे, हा रस्ताही तुझ्याच गावी गेला आहे. की रस्ता सुद्धा फुलांचा केला आहे, हा रस्ताही तुझ्याच गावी गेला आहे. आणि शेर बघा, जखमेवरचा मलम कुणी पाठवलेला आहे, जखमेवरचा मलम कुणी पाठवलेला आहे, पण झालेला घाव किती साकळलेला आहे. जखमेवरचा मलम कुणी पाठवलेला आहे, पण झालेला घाव किती साकळलेला आहे. किती युगांची भेट राहिली पूर्ण करावी म्हणतो, किती युगांची भेट राहिली पूर्ण करावी म्हणतो, यासाठी तर देह पुन्हा मी अंथरलेला आहे. किती युगांची भेट राहिली पूर्ण करावी म्हणतो, यासाठी तर देह पुन्हा मी अंथरलेला आहे. आणि हा शेर, की टपोर डोळे ओठ मखमली सावळ सुंदर काया, की टपोर डोळे ओठ मखमली सावळ सुंदर काया, गर्दीमधला हाच चेहरा आवडलेला आहे, गर्दीमधला हाच चेहरा आवडलेला आहे. टपोर डोळे ओठ मखमली सावळ सुंदर काया, गर्दीमधला हाच चेहरा आवडलेला आहे. मगाशी मी विश्वासला म्हणताना म्हटलं की निरीक्षण बऱ्यापैकी माझ्याही लिखाणामध्ये आले, त्याबद्दलच एक हे निरीक्षण होतं. आणखी एक निरीक्षण मला जास्त आवडणारं, तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो. शेर बघा, की टपोर डोळे ओठ मखमली सावळ सुंदर काया, टपोर डोळे ओठ मखमली सावळ सुंदर काया, गर्दीमधला हाच चेहरा आवडलेला आहे. शेर बघा, की खांद्याच्या थोडे वरती मानेच्या थोडे खाली, निरीक्षण वगैरे विश्वास, की खांद्याच्या थोडे वरती मानेच्या थोडे खाली, त्याच तिळावर शेर मलाही सापडलेला आहे. खांद्याच्या थोडे वरती मानेच्या थोडे खाली, त्याच तिळावर शेर मलाही सापडलेला आहे. आणि हा शेर बघा, की मैफिलीत ती आल्यानंतर दिमाखात बसली अन, मैफिलीत ती आल्यानंतर दिमाखात बसली अन, पुढे पुढे मी पूर्ण सोहळा गाजवलेला आहे, पुढे पुढे मी पूर्ण सोहळा गाजवलेला आहे. मैफिलीत ती आल्यानंतर दिमाखात बसली अन, पुढे पुढे मी पूर्ण सोहळा गाजवलेला आहे. आणि शेवटचा शेर बघा या गझलचा, खंत जीवाची कोणालाही कळली नाही त्याच्या, खंत जीवाची कोणालाही कळली नाही त्याच्या, मंडपामध्ये बापमुक्याने हळहळलेला आहे. खंत जीवाची कोणालाही कळली नाही त्याच्या, मंडपामध्ये बापमुख्याने हळहळलेला आहे. रस्ता सुद्धा फुलांचा केला आहे, हा रस्ताही तुझ्याच गावी गेला आहे, हा रस्ताही तुझ्याच गावी गेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू जितुदा, डीके, थँक्यू सो मच. अनघा, थँक्यू सो मच. मैफिलीत ती बसली अन दिमाखात बसली अन, पुढे पुढे मी पूर्ण सोहळा गाजवलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि ही माझी आवडती गझल, बऱ्याच ठिकाणी मी ही गझल आधीही सादर केली आहे, तर पुन्हा एकदा ही गझल बऱ्याच दिवस झालं मी कुठे सादर नाही केली, ह्याच्या आधीही सादर केले पण खूप दिवस झाले ही सादर नाही केली, म्हणून ही गझल घ्यावीशी वाटते. गझल बघा, म्हटलं आहे की तिचा बोला खरेच साधा विषय वगैरे नाही, तिचा बोला खरेच साधा विषय वगैरे नाही, ही धोक्याची सूचना आहे प्रलय वगैरे नाही. तिचा बोला खरेच साधा विषय वगैरे नाही, ही धोक्याची सूचना आहे प्रलय वगैरे नाही. आणि अनेक वेळा विश्वासाने नकार आला होता, की अनेक वेळा विश्वासाने नकार आला होता, तिच्या भोवती होकाराचे वलय वगैरे नाही. अनेक वेळा विश्वासाने नकार आला होता, तिच्या भोवती होकाराचे वलय वगैरे नाही. डीके ऐकतो ना, की अनेक वेळा
विश्वासाने नकार आला होता. तिच्या भोवती होकाराचे वलय वगैरे नाही आणि ती खोटे बोलत होती. मी खरे मानले सारे. ती खोटे बोलत होती. मी खरे मानले सारे. तिच्या सारखे खोटे माझे हृदय वगैरे नाही. ती खोटे बोलत होती. मी खरे मानले सारे. तिच्या सारखे खोटे माझे हृदय वगैरे नाही. आणि शेर बघा की नको काळजी, नको दिलगिरी, नकोस वागू प्रेमळ. की नको काळजी, नको दिलगिरी, नकोस वागू प्रेमळ. तुझ्या अशा होण्याची मजला सवय वगैरे नाही. नको काळजी, नको दिलगिरी, नकोस वागू प्रेमळ. तुझ्या अशा होण्याची मजला सवय वगैरे नाही. आणि हा शेर बघा की राग अनावर झाल्यावर मी बोलत नाही काही. राग अनावर झाल्यावर मी बोलत नाही काही. राग अनावर झाल्यावर मी बोलत नाही काही. हा रागाचा प्रकार आहे, विनय वगैरे नाही. हा रागाचा प्रकार आहे, विनय वगैरे नाही. राग अनावर झाल्यावर मी बोलत नाही काही. हा रागाचा प्रकार आहे, विनय वगैरे नाही. आणि मान्य तुला जर चूक तुझी तर नकोस मागू माफी. शेर बघा, मान्य तुला जर चूक तुझी तर नकोस मागू माफी. दिलीच तर मी शिक्षा देतो, अभय वगैरे नाही. दिलीच तर मी शिक्षा देतो, अभय वगैरे नाही. की मान्य तुला जर चूक तुझी तर नकोस मागू माफी. दिलीच तर मी शिक्षा देतो, अभय वगैरे नाही. आणि हा शेवटचा शेर या गझलचा. शेर थोडा आध्यात्मिक अंगाने जाणारा शेर आहे. म्हणजे गझलेत तसं अध्यात्म इतकंसं कोणी नाही लिहिलं गेलं, पण माझ्याकडून मी प्रयत्न केलाय हे अध्यात्म या शेरामध्ये मांडायचा. बघा वेगळ्या प्रकारचं हे अध्यात्म कसं वाटतंय. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की दाद द्या तुमची. शेर बघा, एक वेगळ्या प्रकारचा आध्यात्मिक शेर असा की ओठांना या ओठ मिळाले, क्षणात मिटले डोळे. ओठांना या ओठ मिळाले, क्षणात मिटले डोळे. ही प्रेमाची भाषा आहे, प्रणय वगैरे नाही. ही प्रेमाची भाषा आहे, प्रणय वगैरे नाही. ओठांना या ओठ मिळाले, क्षणात मिटले डोळे. ही प्रेमाची भाषा आहे, प्रणय वगैरे नाही. ही प्रेमाची भाषा आहे, प्रणय वगैरे नाही. तिचा अबोला खरेच साधा, विषय वगैरे नाही. ही धोक्याची सूचना आहे, प्रलय वगैरे नाही. ही धोक्याची सूचना आहे, प्रलय वगैरे नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. तिच्यासारखे खोटे माझे. थँक्यू डीके. थँक्यू मितेश सर. थँक्यू विश्वास. अंजली आले. हाय अंजली, थँक्यू सो मच. आणि याच्यानंतर एक म्हणजे बऱ्याचशा गझला वाचून झाल्यात माझ्या. पुन्हा एकदा कवितेकडे यावंसं वाटतंय. तर एक अष्टाक्षरी प्रकारातली कविता आहे. मगाशी पण कविता अष्टाक्षरीचीच होती, वृत्तबद्ध होती. अष्टाक्षरी प्रकारातली ही कविता गाऊनच सादर करतोय पहिल्यांदाच कुठेतरी. कविता याआधी सादर केली आहे पण गाऊन कुठे सादर केलेली नाहीये. तर बघा तुम्हाला आवडते का. ऊन सावलीला मिळे, होई सावलीचा जाळ. ऊन सावलीला मिळे, होई सावलीचा जाळ. तुझ्या माझ्या या नात्याचा सरो जळलेला काळ. तुझ्या माझ्या या नात्याचा सरो जळलेला काळ. सरो जळलेला काळ त्याच्या खपल्या निघाव्या. सरो जळलेला काळ त्याच्या खपल्या निघाव्या. खपल्यांच्या बदल्यात तुला चांदण्या मिळाव्या. खपल्यांच्या बदल्यात तुला चांदण्या मिळाव्या. तुला चांदण्या मिळाव्या. तुझी व्हावी चंद्रकोर, तुला चांदण्या मिळाव्या. तुझी व्हावी चंद्रकोर, तुझा शीतल सा देह, तुझे डोळे ही टपोर.
तुझा शीतल सादेह, तुझे डोळे ही टपोर, तुझे डोळे ही टपोर, राधा सावळी सावळी, तुझे डोळे ही टपोर, राधा सावळी सावळी, वेणू वाजवितो कान्हा, राधा होतसे वेंधळी, वेणू वाजवितो कान्हा, राधा होतसे वेंधळी. तू राधा होतसे वेंधळी, तशी तुझी घाल मेल, राधा होतसे वेंधळी, तशी तुझी घाल मेल, तुझे गोकुळ माहेर तुला किती आठवेल, तुझ गोकुळ माहेर तुला किती आठवेल, तुला किती आठवेल, तुझ्या माहेरची धूळ. खरं बघा, तुला किती आठवेल, तुझ्या माहेरची धूळ, घरासमोरचा चाफा, घरा बाजूची बाभूळ, तुला किती आठवेल, तुझ्या माहेरची धूळ, घरासमोरचा चाफा, घरा बाजूची बाभूळ, घरा बाजूची बाभूळ, येड्या बाबळीचा काटा, घरा बाजूची बाभूळ, येड्या बाबळीचा काटा, लालसर या पायानी किती तुडवल्या वाटा, लालसर या पायानी किती तुडवल्या वाटा, किती तुडवल्या वाटा, तरी वाट ही संपेना, किती तुडवल्या वाटा, तरी वाट ही संपेना, कशी फरफट झाली काही काही उमगेना, कशी फरफट झाली काही काही उमगेना, काही काही उमगेना, आता थांबूयात थोडे, काही काही उमगेना, आता थांबूयात थोडे, द्यावी विश्रांती बापाला, त्याचे दमलेत जोडे, द्यावी विश्रांती बापाला, त्याचे दमलेत जोडे, द्यावी विश्रांती बापाला, त्याचे दमलेत जोडे. आणि शेवट बघा या कवितेचा, की त्याचे दमलेत जोडे, त्याचे थकले आभाळ, त्याचे दमलेत जोडे, त्याचे थकले आभाळ, त्याच्या माझ्या या नात्याचा सरू जळलेला काळ, त्याच्या माझ्या या नात्याचा सरू जळलेला काळ, त्याच्या माझ्या या नात्याचा सरू जळलेला काळ, त्याच्या माझ्या या नात्याचा सरू जळलेला काळ. धन्यवाद. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू जितू, थँक्यू DK, थँक्यू मितेश सर, विश्वास, थँक्यू सो मच. मला वाटतं बराच वेळ झाला आपण लाईव्ह केलंय, ऑलमोस्ट 1 तास होत आला, तर थांबण्याची शक्यता आहे, थांबवावं असं वाटतंय, कारण थांबणे ही अघोरी कला यार हो, असं माहिती आहे, सुरेश भट साहेबांनी लिहून गेले. तर एक शेवटची गझल आहे, ही शेवटची गझल घेतो तुमच्या समोर आणि थांबतो. शेवट विठ्ठलाच्या गझलेने करतोय. शेवटची गझल बघा तुम्हाला आवडते का? विठ्ठलाच्या गझल घेऊन शेवट करतो. शेर बघा, म्हटला आहे या गझलचा की जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल, जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल, जन्मासोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल. शेवट आहे, जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल, जन्मासोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल. शेर बघा की तुझ्या आणि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे, की तुझ्या आणि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे, या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल. तुझ्या आणि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे, या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल.
आणि हा शेर की एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे, एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे, की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल. एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे, की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल. आणि कृष्णासाठी मोर पिसांची राधा झाली. शेर आहे, कृष्णासाठी मोर पिसांची राधा झाली, अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल. कृष्णासाठी मोर पिसांची राधा झाली, अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल. आणि अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी, अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी, पाऊल वाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल. अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी, पाऊल वाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल. आणि शेर बघा की ओठांवरती, ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे. शेर आहे की ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे, ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे, अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल. ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे, ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे, अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल. आणि या गझलचा शेवटचा शेर, या शेरानंतर तुमची रजा घेतोय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही ऐकून घेतलं, छान वाटलं, तुमचा प्रतिसादही खूप सुंदर मिळाला, मला खूप छान वाटलं. शेवटचा शेर या गझलचा, शेर बघा. शेर सादर करतोय की ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे, ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे, अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल. शेर आहे की विठ्ठल 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 विठ्ठल. शेर बघा, विठ्ठल 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 विठ्ठल, या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल, या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल, या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल, या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल, या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल. जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल, जन्मासोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल, जन्मासोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद, खूप खूप थँक्यू. पोएम कट्टाचे खूप सारे आभार. तुम्ही मला आज या पहिल्या तुमच्या उपक्रमामध्ये मला मान दिलात आणि मला माझ्या काही गझला, कविता सादर करायची संधी दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आशा करतो की अगदी पहिल्याच शर्टचं बटन मी अगदी बरोबर लावलं असावं. तुमच्या प्रतिक्रियेतून ते कळतं आहेच. तर तुमच्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज मला ऐकलं आहात, पुढे आणखीही माझ्यापेक्षाही चांगले दर्जेदार असे कवी तुम्हाला या इथे ऐकायला मिळतील. तेव्हा पोएम कट्टा या फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. आणि ज्यांनी कोणी हे बघितले नसेल त्यांनी पुन्हा एकदा बघावं आणि तुमच्या प्रतिक्रिया इथे नक्की द्याव्यात. तुमच्या प्रतिक्रिया फार मोलाच्या आहेत, आणखी विश्वास वाढवतात, आणखी जास्त लिहायला प्रवृत्त करतात. तेव्हा खूप खूप धन्यवाद. तुम्ही ऐकलत, ऐकून घेतलत, सहन केलत या सगळ्यासाठी. आणि जाता जाता एक शेवटचं सांगणं की ही खूप वेगळ्या संकटातून आपण सगळे जात आहोत, घरी बसून आहोत. तेव्हा या संकटावर मात करायची असेल तर जितकं होईल तितकं स्वतःची काळजी घ्या. अत्यावश्यक काही असेल तर आणि तरच बाहेर जा, लोकांमध्ये मिसळा. नाहीतर जितकी होईल तितकी स्वतःची काळजी घेत इतरांपासून स्वतःचं अगदी संरक्षण करा, घरच्यांचं संरक्षण करा. घरी राहा, छान राहा, मस्त राहा आणि ऐकत राहा. धन्यवाद, थँक्यू.